मुक्ती संग्राम जो झाला त्यावेळेला संपूर्ण गोवा मुक्ती संग्रामचं केंद्र जे होतं ते महाराष्ट्रात होतं, पुण्यात होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज जसे आराध्य दैवत आहेत तसं गोमंतकवासियांचे सुद्धा आराध्य दैवत एवढं नातं आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी तो प्रयत्न केला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणून, कळलं की नाही, त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न पण देखील केला. आता गोव्याचा कारभार जो आहे, जे काय आता देशामधले छोटी राज्य, प्रगत राज्य ह्या कॅटेगरीने बसणार आहेत, पण गोवा पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिलेला आहे. गोव्यामध्ये असणाऱ्या इकडच्या पिढीजात शेतकऱ्यांची जमिनी सेटलमेंट झोनमध्ये जायला लागतात. गोव्याचं सुंदर सौंदर्य जे आहे, समुद्र किनाऱ्याचं ते संपत चाललं आहे. तिथे कचरा साठत चालला आहे. पर्यावरणाचं कुठलंही काम तिथे होत नाही. गोव्यामध्ये स्वतःचं 65 वर्ष होऊन देखील विद्युत केंद्र नाही, त्यामुळे कारखाने येत नाहीत, रोजगार उत्पन्न होत नाही. आणि जो काय रोजगार इथे आहे त्यातला बाहेरचे जे बाहिले लोक आहेत ते रोजगार इकडच्या भूमिपुत्रांचे पळवतात. अशी गोव्यामधल्या जनतेची दयनीय परिस्थिती झाली. आणि ह्याच्यावरती मुंबईमध्ये बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ती भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी. त्याच शिकवणीने आम्ही गोव्यामध्ये सतत कार्यरत राहणार आणि गोव्यामध्ये आगामी काळात आम्ही निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी रिंगणामध्ये उतरणार आणि आम्ही एक चांगला पर्याय गोमंतक मतदारांना देऊन त्यांच्याकडून आम्ही निवडून येणार. अशा तऱ्हेचं आम्ही पवित्रा घेऊन गोव्यामध्ये काम सुरू केलेलं. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता सध्या पण गोव्यामध्ये आहे. भाऊच्या टायमावरचा गोमंतक पक्ष आणि आताचा ह्याच्यात काही फरक जाणवतो? पुष्कळ फरक जाणवतो. काय जाणवतो? पुष्कळ म्हणजे आता एक तर फार पहिल्या सुरुवातीलाच महाराष्ट्राशी जे काय संबंध होते गोमंतकाचे, त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन केला. मराठी ही राज्यभाषा आहे गोव्याची, कोकणी बोलीभाषा आहे. आज कुठली राज्यभाषा चालते गोव्याच्या कामकाजामध्ये? इंग्रजी चालते. इंग्रजी आज राज्यभाषा, आज त्या ठिकाणी कारभाराची भाषा आहे. आता भाऊसाहेब बांदोडकर होते, त्यांनी गोव्यामध्ये इकडच्या गोमंतक वासियांचा जी अस्मिता आहे ती टिकवण्याचा आणि त्यांचा महाराष्ट्राच्या असणारं नातं आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला. आता तसा प्रकार इथे दिसत नाही. मुठभर माणसं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष चालवतात आणि सत्ता ज्यांच्याकडे असेल त्यांच्याशी हातमिळवणी करतात. ही त्यांची परिस्थिती आहे. ओके. ST बांधव आहे ना, त्यांची सध्या मागणी आहे गोव्यामध्ये की रिझर्वेशन करायचं म्हणून. एसटीला रिझर्वेशनची मागणी आहे. त्या मागणीमध्ये अनेक तऱ्हेचे फॉर्म्युले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करून इथे सुद्धा आमचं ST बांधवांना जास्तीत जास्त प्राधान्य कसं मिळेल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असतो. सध्या गोव्यामध्ये BJP सरकार आहे, कसं चाललं आहे? अत्यंत खराब. भारतीय जनता पक्षाचे इकडचे राज्यकर्ते आहेत हे सत्ता चालवण्यामध्ये असफल झालेत. आर्थिकदृष्ट्या गोमंतक मागासवर्गीय झालेलं आहे, मागास झालेलं आहे. गोव्यामधली आज 30 का 32 हजार एवढं कर्ज गोव्यावरती आहे. गोव्यामध्ये रोजगार निर्माण होत नाही. गोव्यामधल्या जमिनी या सेटलमेंट झोनमध्ये चालल्या आहेत, निवासी झोनमध्ये. अशा पद्धतीने गोव्यामधलं आणि गोव्यामध्ये सगळं गोव्याचं अर्थकारण जे आहे हे पर्यटकांवरती असतं. त्या पर्यटकांची संख्यासुद्धा आणि विशेषतः परदेशी पर्यटक आहेत हे कमी होऊ लागलेले आहेत. हा एक फार मोठा गोव्याच्या आर्थिक परिस्थितीला फटका देणारा विषय आहे. आणि त्यामुळे हे सरकार आणि या सरकारबद्दल नाराजी आमच्या सर्वेमध्ये लोकांमध्ये आहे.
काँग्रेसला निवडून देतात पर्याय म्हणून, पण काँग्रेसवर तर विश्वास उडालेला आहे. कारण त्यांना विश्वासाने निवडून दिल्यानंतर ते 11 आमदार मागच्या वेळेला पक्षांतर केलं त्यांनी आणि मतदारांचं त्या ठिकाणी त्यांनी फार मोठं नुकसान केलं. त्याचा विश्वास गमावला. म्हणून आमचा शिवसेना हा पर्याय गोमंतकवासियांसाठी असेल अशी आमची मनोमत भावना आहे आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू. आपला 30 बाजूने तुम्ही मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवणार आहे 30 मतदान, तर कुणाबरोबर अलायन्स वगैरे असणार का तुम्ही अलायन्स नसणार, एकलाच येतो? कोणाशी आमचा कोणाशी अलायन्स असणार नाही. आम्ही शिवसेना BJP एकत्र म्हणून जरी महाराष्ट्रात असलो तरी आम्हाला ते काय बंधन नाही, ना BJPला ना शिवसेनेला, की आम्हाला अलायन्स करायला पाहिजे. आम्ही अलायन्स करणार नाही. ओके, थँक्यू. ठीक आहे.